वाले की जय, आगे वाले की जय। देखील चांगलं काम, जोरदार टाळ्या. काढ रे. थांब कदम, किती शिट्या मारशील? नमस्कार, मी संकेत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज दहीहंडीचा दिवस आहे, तर आता आम्ही निघालोय आणि आता मंदिरात पाया पडायला आलोय. पाया पडून झालं आमचं. आता आम्ही जातो तिथं. आता आमचा पथक उभं वाट बघतोय. सर्व पोरं गेलेत तिकडे. आता जाऊया, उशीर पण झाला आता खूप. चला आता भेटू डायरेक्ट तिथंच. आता आम्ही आलो जिथं आम्ही प्रॅक्टिस करतो, तिथं हंडीची तयारी चालू. हंडी बांधतात, दाखवतो तुम्हाला. हंडीची तयारी चालू आहे. इकडे चालली हंडीची तयारी. हाय आमचा टॉपर. अरे हे भाई बांध लवकर. टाकले ना. आवाज द्यायची तयारी आता. आता इथं नारळ फोडणार आम्ही आणि हंडी फोडणार ही आणि मग निघणार. हे आमचे हंडीचे पोरं. हा आलाय हर्षद शेट्टे उठून. पब्लिक कॅन्सल. अरे बोल बजरंग वाले की जय, आगे वाले की जय. गणपती बाप्पा मोरया. सत्यम पकडा जाना पुढं. थोडा थोडा बहुतेक कार्यक्रम आहे. त्यावेळी या माणसाला ते करून करायचं आहे. हे उठू नको, असंच गेला हर्षद.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी द्यायला आलोय मी आता इथं आपल्या महाराज चौकच्या इथं तुम्ही बघू शकता. पहिली सलामी देणार इथं आणि मग पुढच्या आता लावतो तयारी करतो सलामी द्यायची तयारी. आणि हा आमचा सेकंड टॉप. हे किती लावायचं अरे किती लावायचं 6 लावायचे 6. आता भेटतो डायरेक्ट सर लाव भेटतात. सारी नगरी रे आया फिर रच का पाका सम. पहिली सलामी देऊन झाले आमचे. आता आम्ही चाललो परत बसमध्ये. कडक 6 तर लावले टिबल एक केली. पोरं चाललेत बघा. आता बसमध्ये जाणार दुसऱ्या जागेवर. अरे बरोबर लागलेले बरोबर लागले. आता पहिली सलामी मस्तपैकी कडक 6 तर दिलेत. ट्रिपल एक केली आणि आता चाललो आपली बसमध्ये. दुसऱ्या बसमध्ये बसला आणि डायरेक्ट घनसोलीला चाललोय. चालू आम्ही दुसऱ्या सलामीसाठी घनसोलीमध्ये. आणि ते बघू दुसरी सलामी द्यायला आलोय इथं. 8 तर लावणार ना आपण. 8 जेवढे पोस्ट सांगेल तेवढे तर लावायचे. जास्ती नाही लावायचे. जेवढं सांगणार तेवढंच लावायचं. पाकिट येणार तेवढं पाकिट आहे. आणि त्यामुळे गोविंद पथकाचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन. आणि दुसरं मान ज्यांना मिळालेला आहे थोड्याच वेळात आता आपण लावायचं. अरे हा टॉपर आहे.
इथे कृपया जागमाता गोविंद पथकांना जागा द्या. जागमाता गोविंद पथक श्री गोविंद पथक पास्तर श्री गोविंद पथक पास्तर जागा द्या. लावा विदाउट सेंटिमेंट आहे पण विदाउट सेंटिमेंट कृपया त्यांना सहकार्य करा. आजूबाजूच्या सर्व गोविंद पथक क्रेझी बॉईज लवकरात लवकर आपल्या स्थान राहून घ्या. क्रेझी बॉईज मरियाई गोविंद पथक पास्तर सज्जाद का मरियाई गोविंद पथक पास्तर पास्तर मरियाई या इथे समोर या साईडला या. पास्तर राईट साईडला या. पास्तर राईट साईडला या. श्रद्धा सबुरी गोविंद पथक श्रद्धा सबुरी गोविंद पथक थ्री बॉईज गोविंद पथक 5 थर आहेत. सेफ्टी बेल्ट नाहीये. बाकीच्या गोविंद पथकांनी त्यांना मदत करायची आहे. 1 2 3 4 5 थराची यशस्वी सलामीसाठी सज्ज थ्री बॉईज गोविंद पथक आणि यशस्वीची सलामी. जोरदार टाळ्या या यशस्वी सलामीसाठी. हळूहळू खाली उतरायचं आहे. मरियाई गोविंद पथक जुगाव मरियाई गोविंद पथक जुगाव पास्तर चला थ्री बॉईज गोविंद पथक आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. मरियाई गोविंद पथक पास्तर कुठे हातवरती करा लावा ना. ज्यांना 6 थर आहेत त्यांना सेफ्टी बेल्ट लावायला लागणार आहे. त्यामुळे 5 थर असतील तर ज्या जागी तुम्ही उभे आहात तिथेच तुम्ही सलामी देऊ शकता. थ्री बॉईज गोविंद पथक शिवशक्ती गोविंद पथक शिरवणे पास्तर लावा ना. शिवशक्ती गोविंद पथक ज्यांचं नाव घेतलं त्यांनी दुसऱ्यांनी गोविंद पथक यायचं आहे. 2 नंबर एक्स्ट्रा टाकले जातील मित्रांनो कृपया. शिवशक्ती गोविंद पथक पास्तर शिरवणे श्री गोविंद पथक या आपल्या श्री गोविंद पथक आपला सन्मान स्वीकारायचा आहे. 5 थराची सलामी यशस्वी अशी सलामी आहे. त्यामुळे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपला सिद्धिविनायक गोविंद पथक गोविंद पथक सन्मान स्वीकारायचा आहे. खास मुंबई चला पावनेश्वर गोविंद पथक सज्जरा क्रेझी बॉय झाल्यानंतर आपण 7 थराची सलामी द्यायची. चला साईडला या. आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल श्री गुरुदत्त सेवा मंडळ वाशिवली. पाऊस पण आला जोरात आणि आता बसमध्ये चाललो. बसतो 7 कडक लावले घनसवलीमध्ये बस. आता दुसऱ्या थरात चाललो. पहिला बसमध्ये बसू गेले का इथं पाऊस पडायला लागला जोरात. कुंकू कपाळी केसत वेणी माळणी अगरादाई Madure Kamala
पेट्रोल भरून झालंय आता पेट्रोल पंपवर आता चालू परत बस मध्ये आणि आता डायरेक्ट पुन्हा कुठे आलाय भाई विक्रम चला झालंय आमचं सर्व आता तयारी अजून बाकी जेवायचं आता आलोय जेवायच्या स्पॉटवर आता जेवायचा हे गाडी थांबली इथं दोन्ही बस ही आमची बस पाठीमागा आणि ही बस आहे ती दुसरी बस आहे मोठी आणि आता तिथं जेवायची तयारी चाललेली आहे तर पोरं जेवत आहेत भूक लागली आता हे भाई खाना खाना इकडे घेऊ हे डबल आहे त्याच्यात नाही सिंगल आहे हे भाई खाना पाण्याची बाटली घेतली तर डबे बघ ना मेन हे भाई इकडे बघ भाई भेटू तर ते गुलाबजाम आता जेवायला बसूया आपण आपली पब्लिक कुठे गेली बा आम्हाला ट्रॉफी आहे सन्मान चिन्ह भेटलंय फोटो काढतो जरा फोटोच नाही काढला गाडी दाखव रे फोटो काढे आणि जेवायला बसलोय आपण बसलेलोय जेवायला ट्रिपल राईज आहे आणि सूप आता तो सत्यम वाढतो सत्यम सूप जेवण टाइमपास मागव जलेबी येते हॅलो जलेबी आणि गुलाबजाम स्वीट जेवायला आता जेवण झालंय आमचं आताच आणि आता थोडा सगळे फोटोशूट करतात आणि बाकीचे आमचे जे जेवतात ते तर मी थांबलोय इकडे बघू शकता इथं पोरं थांबले सगळे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार इथलं इथं तिघ जण बसलेत काय बोलायचं बोल बघा शिट्टी वाजले निघायचं आता हा आमचा टॉपर पप्पी देखील चला आता आमच्या बसमध्ये जातो आम्ही मित्र भेटला एक आता दाखवतो जमा कर भाई झालंय जेवण सगळं आता कडक लावायचे आता कडक थर लावायचे ये भाई कुठं जायचं आता पुण्याला लोणावळ्याला जाऊन मग तिकडनं पुढचा काय रूट असेल तो दाखवतोय तू तर काय येऊच नको काहीतरी केलं का भाई मेन शिडीची माणसं इकडं बरे आहेत ना बरे जेवलात सगळे तुम्ही जेवलात काय मी जेवलो आम्ही जेवलो इथं शूट चालू आहे जरा शूट चालू आहे पोरा एक ग्रीप कोणाची आहे शिवलेली ग्रीप थांब कदम किती शिट्या मारशील अरे आपले मित्र भेटले आता इकडे बघा आम्ही पण इकडे ना या साईडला ना कॉन्सर्टचा बादशाह इथं आलाय सचिन उर्फ पोपू हा आपल्या सोबत येतो आता विटेकर बॅगचे मालक विटेकर बॅगचे मालक काय शिवाय बिवायचं असेल तर सावली नाका भाई जेवलं ना आता लोन बिन पाहिजे असेल तिकडे टायमाने गरम होईल चला भेट बस भेटू आपण
चला बस मध्ये जातो तर निघायचं भाई. ग्रीप पडली कोपोलीतनं डायरेक्ट लोणावळा. काय तुला पण यायचंय? 2 सलाम्या देऊन तिकडनं डायरेक्ट आम्ही सीधा पुणे म्हणताय. आता चला डायरेक्ट लोणावळा स्टेशन. बस मध्ये चाललो बसमध्ये. ए बाई चला पटापट. ए चल. बस में कुठे आहे चप्पल? झाला येडा. चला सीटवर बसता. बाय. आता आलोय आपण लोणावळ्यामध्ये. आता हा स्टेशनच्या लोणावळा स्टेशनच्या बाहेरच एक खड्डी आहे आणि खूप पाऊस. पाऊस त्यामुळे आम्ही ओले चिंब झाले. आणि एक आमचा माणूस मागे राहिला होता. आता एक सलामी देवा कडक अशा इथं बघा हंडी लागली. ही बघा ही हंडी आहे लोणावळ्यातली. मस्त सलामी देऊया आता. हे समोरच आहे बघा लोणावळा. आणि इकडे स्टेशन आहे लोणावळ्याचं. स्टेशनच्या ठीक बाजूला आहे ही हंडी. आणि ह्या हंडीसाठी सुरस अशी रोमांचक अशी. आणि इथं एक वादक पण आलाय. पता काय वाले कुठला आहे काय माहिती. शिव तेज गर्जना कुरवडे लोणावळा. बघा हंडी. बाकी चलो. ही दुसरी हंडी आहे. मोठ्या उत्साह त्या ठिकाणी संपन्न झालेले मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख लॉन्च पाडणार आहेत आपण. पायऱ्यावरची जागा खाली करा. जरा येण्या जाण्याला खूप त्रास होत आहे. विनंती आहे
समोरच प्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि बाजूच्या कचरा पेटीमध्ये कचरा टाकून सहकार्य करावं. धनरागिनी ग्रुप संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडीत उपस्थित सर्व दहीहंडीची पथकाचं स्वागत करत असताना त्यांच्या भोजनाची व्यवस्था समोर केलेली आहे. त्याचा कृपया सर्वांनी लाभ घ्यावा. कृपया समोरच्या गाडीला जागा द्या. या दहीहंडीनंतर दहीहंडी पथकाच्या समोर ढोलजी पथकाचा कार्यक्रम होईल. या आमच्या गोविंद पथकासाठी देखील मी प्रेक्षक राजांना विनंती करतो, टाळ्या वाजवा. तुम्ही नक्कीच त्यांना प्रोत्साहन दिलं साहजिकच त्यांची ऊर्जा वाढेल आणि त्यांचं देखील चांगलं काम. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. का लहान लहान मुलं आहेत. आदरणीय दत्ताभाऊ केदारी आणि त्याचप्रमाणे आदरणीय दत्ताभाऊ दळवी दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण नक्कीच समोर या. आपलं शुभ हस्ते. त्याचप्रमाणे आदरणीय शेखर भाऊजी शिंदे यांना देखील विनंती असणार, आपण देखील या आपल्या उपस्थितीमध्ये आणि आपला शुभ हस्ते. त्याचप्रमाणे सन्माननीय विनायकजी हुलवळे साहेब, आपण देखील या. आता मस्त कडक 6 थर लावले परत एकदा आणि आता चाललोय पुढच्या आता प्रवासाला. पुण्याला जायचं, लेट झालंय. आता फक्त तयारी 7ची. आमचे सक्सेसफुल झालेले. सक्सेसफुल आणि आता लेट होणार आहे. लेट होतंय खूप. चला लेट होतंय. चल लवकर लवकर. लेट लवकर चला. 6 लावलेत कडक बाय. 4 वेळा लावले. 4 वेळा लावले ना भाई, न पडता. लेट झाले भाई, लेट झाले. अजून एक सलामी द्यायला आले आता काँग्रेसच्या आणखी पुण्यामध्ये आलो आता. आणि या बाळगोपाळांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. खरं तर अप्रतिम अद्भुत भव्य दिव्य असं प्रदर्शन इथे केलेलं आहे क्रेझी ईगल चेंबूर या ठिकाणच्या पथकाने.
हा हे आपला रात्रीचं जेवण झालं. जेवायचं आता थोडंसं. राणीच्या जोडीला 5 मजली मारीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. फायनली आलोय आता घरी. वाजले 5, सकाळचे 5 वाजले, सकाळचे 5:30 वाजले. खूप लेट झालं यायला. आणि दमलोय खूप आणि झोप पण नाही झाले पूर्ण रात्रभर. थोडा आराम करू. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.